माजी मंत्री डॉक्टर शालीनताई पाटील यांचं वृद्धापकाळाने वयाच्या 94व्या वर्षी मुंबईमधल्या माहीम येथे राहत्या घरी निधन झाल्याची बातमी समोर आलेली आहे. या निमित्तानंच शालीनताई पाटील यांची कारकीर्द नेमकी कशी राहिलेली आहे, त्यांचं राजकारण नेमकं कसं राहिलेलं आहे, वसंतदादा पाटील यांच्याशी त्यांचे संबंध नेमके कसे होते, एकंदरीतच या सगळ्यावरती आपण आज प्रकाश टाकणार आहोत. शालीनताई पाटील यांचं जे गाव आहे ते सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामधलं सातारा रोड पाडळी हे गाव आहे. 1931 साली त्यांचा जन्म झालेला आहे. एकंदरीत शालीनताई पाटील यांचं जर घर बघितलं तर त्यांच्या घरामध्ये महात्मा फुलेंचे जे सत्यशोधकी विचार आहेत त्याचा वारसा राहिलेला आहे. शालीनताई पाटील यांची सुरुवातीची विचारधारा देखील तशाच पद्धतीची होती. पण नंतरच्या काळामध्ये जेव्हा त्या कोल्हापूरमध्ये छत्रपती राजाराम महाराज कॉलेजमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलं, तिथं BA पूर्ण केलं, नंतर कायद्याचं शिक्षण घेतलं, तर हळूहळू त्यांचा ओढा जो आहे तो काँग्रेसी विचारधारेकडे वळायला सुरुवात झाली. 1957 सालापासून वसंतदादा पाटील आणि डॉक्टर शालीनताई पाटील यांच्यामध्ये हळूहळू संबंध त्यांच्यामध्ये वाढायला लागले आणि हळूहळू त्याचं रूपांतर प्रेमसंबंधामध्ये झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी पुढे जाऊन विवाह देखील केलेला आहे. आपण जर बघितलं तर वसंतदादा पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये डॉक्टर शालीनताई पाटील यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. वसंतदादा पाटील यांचं शिक्षण जे आहे ते 7वी पर्यंत शिकलेले आहेत. तर डॉक्टर शालीनताई पाटील जे आहेत त्यांनी अगदी कायद्याचं शिक्षण घेतलेलं होतं, BA पास केलं होतं. त्यामुळं त्यांचं जे आत्मचरित्र आहे त्या आत्मचरित्रामध्ये ते म्हणतात की वसंतदादा पाटील यांचा जनसंपर्क मोठा होता, मात्र त्यांचं शिक्षण कमी असल्यामुळं त्यांच्यामध्ये आत्मविश्वास हा मी निर्माण केला. अर्थात याच्यातील अतिरंजित मुद्दा जर सोडला तर वसंतदादा हे जननेता होते आणि त्यामुळेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले. असो, पण एकंदरीत आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिली महिला मुख्यमंत्री असं जर होण्याचा मान जर आपण कोण मिळवू शकला असतं असं म्हटलं तर त्या डॉक्टर शालीनताई पाटील होत्या. कारण 1978 ज्यावेळेस पुरोगामी लोकशाही दल स्थापन झालं, शरद पवारांनी ज्यावेळेस त्यांचं सरकार स्थापन केलं, त्यावेळेस 3 वर्षाच्या कालखंडानंतर ज्यावेळेस इंदिरा गांधींनी ते सरकार खाली खेचलं, त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून डॉक्टर शालीनताई पाटील यांना मोठी संधी होती. मात्र वसंतदादांमुळं मला ती संधी मिळाली नाही, अशा पद्धतीची गोष्ट नंतरच्या काळामध्ये डॉक्टर शालीनताई पाटील यांनी म्हटलेली देखील आहे. अगदी आपण बघितलं तर नंतरच्या काळामध्ये बॅरिस्टर AR अंतुले असतील, बाबासाहेब भोसले असतील, हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पण त्यानंतर जर कोणाला संधी मिळणार होती तर त्याच्यामध्ये 2 नावं चर्चेत होती. एक रामराव आदिक यांचं होतं आणि दुसरं वसंतदादा पाटील यांचं होतं. रामराव आदिक यांच्याकडून आपल्याला उपमुख्यमंत्री पदाची देखील ऑफर होती असं डॉक्टर शालीनताई पाटील यांनी म्हटलेलं होतं. मात्र आपण वसंतदादांसोबत गेलो. वसंतदादांचं विजन मोठं होतं आणि त्यासोबतच वसंतदादा लोकनेता होते, म्हणून वसंतदादांच्या सोबत गेल्यामुळं नंतरच्या काळामध्ये वसंतदादा पाटील हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. अशा पद्धतीची गोष्ट डॉक्टर शालीनताई पाटील यांनी म्हटलेली असली तरी सुद्धा वसंतदादा हे निर्विवादपणे हे त्यांच्या कर्तृत्वावरच मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकले आहेत असं देखील आपल्याला म्हणावं लागेल. आपण जर बघितलं तर त्याच्यानंतर हळूहळू काँग्रेसच्या विचारधारेकडून डॉक्टर शालीनताई पाटील यांनी राष्ट्रवादीकडे आपला मोर्चा वळवला. म्हणजे वसंतदादा यांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या डॉक्टर शालीनताई पाटील यांची मात्र वसंतदादांच्या मृत्यूनंतर मोठी बोळवण झाली. त्यांनी नंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामध्ये आमदार देखील झाल्या. जे त्यांचं मूळ गाव आहे त्या मतदारसंघामध्ये, तिथून त्या आमदार झाल्या. पण त्यांच्या ज्या बदलणाऱ्या भूमिका आहेत आणि त्या सोबतीनंच त्यांनी शरद पवारांच्यावर केलेली प्रखर टीका देखील आहे. मराठा आरक्षण प्रश्नी त्यांनी घेतलेली भूमिका आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये शरद पवार आणि डॉक्टर शालीनताई पाटील यांच्यामध्ये वितुष्ट वाढलं. मराठा आरक्षण प्रश्नी त्यांनी आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे अशी आग्रही भूमिका सुरुवातीच्या टप्प्यावरती मांडलेली होती. शरद पवारांच्या सोबत मात्र त्यांचं वितुष्ट वाढत गेलं आणि त्याची परिणती अशी झाली की 2009 साली शशिकांत शिंदे यांना कोरेगावमधून तिकीट मिळालं आणि डॉक्टर शालीनताई पाटील यांना अपक्ष निवडणुकीला सामोरं जावं लागलं आणि त्याच्यानंतर त्यांचा पराभव झाला. नंतरच्या काळामध्ये मात्र डॉक्टर शालीनताई पाटील या राजकारणापासून दुरावल्या आणि
2022 साली अगदी त्यांचा शरद पवारांच्यावरती जो राग होता तो कमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसलेला नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली बघायला मिळाली. अजितदादांच्यावरती मात्र त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. अर्थात कधी महेश शिंदे यांच्या बाजूनं सौम्य भूमिका घेणाऱ्या डॉक्टर शालीनताई पाटील यांनी त्यांच्या विरोधामध्ये देखील भूमिका घेतल्याचं आपल्याला बघायला मिळालं. अशा पद्धतीनं एकंदरीत डॉक्टर शालीनताई पाटील यांची कारकीर्द राहिलेली आपल्याला बघायला मिळते. एक फॅक्ट जाता जाता फार महत्त्वाची आहे. डॉक्टर शालीनताई पाटील या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री बनू शकल्या असत्या की नाही हा वेगळा चर्चेचा मुद्दा आहे. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की महाराष्ट्राचे जे लोकनेते होते, एक यशवंतराव चव्हाण आणि दुसरे वसंतदादा पाटील यांच्यामध्ये एक वितुष्ट काही काळामध्ये आलेलं होतं. त्यावेळेस अगदी यशवंतराव चव्हाण यांच्या विरुद्ध सातारा लोकसभेमधून डॉक्टर शालीनताई पाटील यांनी उभं राहण्याचं धाडस त्यावेळेस दाखवलं होतं आणि अगदी 2 लाख मतांनी विजयी होणारे यशवंतराव चव्हाण यांना 50,000चं मताधिक्य फक्त मिळालेलं होतं आणि त्यांच्या विरोधामध्ये डॉक्टर शालीनताई पाटील यांनी 1.5 लाख एवढं मतदान त्यावेळेस घेतलेलं होतं. तर अशा पद्धतीनं डॉक्टर शालीनताई पाटील यांची कारकीर्द राहिलेली आहे. वसंतदादा पाटील यांच्यासोबत त्यांचं लग्न झालं, त्याच्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द फुलली. मात्र बऱ्याच वेळा त्यांचे संघर्ष हे त्यांच्या राजकीय पक्षातीलच बड्या नेत्यांसोबत झालं आणि त्यामुळं त्यांची राजकीय कारकीर्द ही धूसर होत गेली. अशा पद्धतीनं एकंदरीतच डॉक्टर शालीनताई पाटील यांची राजकीय कारकीर्द आपल्याला बघायला मिळते. अर्थात त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं, त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि कडक रावला सबस्क्राईब करायला विसरू नका.